आज आपण ऑक्सिजन चक्राविषयी माहिती घेऊ. मागच्या तासाला आपण कार्बन चक्र, ऊर्जेचा प्रवाह हे पाहिले होते. टुडे वी आर गोइंग टू स्टडी ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन 21% इतका असतो. जलावरण, शिलावरण यामध्ये सुद्धा आपल्याला ऑक्सिजन आढळून येतो. इट इज आल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण अँड लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आढळून येत असतो. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन वायू जो आहे हा वायू वातावरणातून सजीवाकडे, वातावरणामध्ये असलेल्या सजीवाकडे आणि सजीवातून परत वातावरणाकडे असा जो चक्राकार प्रवास चालू असतो, ऑक्सिजनच्या या चक्राकार प्रवासाला ऑक्सिजन चक्र असं म्हटलं जातं. म्हणजेच जीवावरणामध्ये असणारा जो ऑक्सिजन जो आहे याचे अभिसरण आणि त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र असं मानलं जातं. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. या ऑक्सिजन चक्रामध्ये जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक असतात. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड ॲज वेल ॲज यूज्ड अप इन ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिजन सतत वातावरणामध्ये निर्माण होत असतो आणि त्याचा वापर देखील होत असतो. ऑक्सिजन इज highly reactive and it readily reacts with other elements and compounds. ऑक्सिजन हा क्रियाशील आहे आणि हा ऑक्सिजन इतर मूलद्रव्ये आणि संयुगे यांच्याबरोबर याची अभिक्रिया घडून येत असते. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स. हवेमध्ये ऑक्सिजन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये स्वरूपात आढळून येत असतो. जसे की मॉलिक्युलर ऑक्सिजन, रेणूच्या रूपातला ऑक्सिजन, वॉटर म्हणजे पाण्याच्या रूपामध्ये असणारा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये असणारा ऑक्सिजन आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असेंद्रिय रूपामध्ये हा ऑक्सिजन आढळून येत असतो. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता ऑक्सिजन हा कुठं तयार होतो बघा, इथं आकृतीमध्ये, या आकृतीमध्ये वनस्पती ह्या ज्या दिसतात ह्या वनस्पती काय करतात तर सूर्यापासून सौर ऊर्जा ग्रहण करतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया घडवून आणतात. आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते. प्लांट प्रोड्यूस ऑक्सिजन. ऑक्सिजनची निर्मिती होत असते आणि हा तयार झालेला जो ऑक्सिजन आहे, ॲनिमल्स म्हणजे आपण सगळे प्राणी जे आहेत हे प्राणी ब्रीद इन ऑक्सिजन म्हणजे श्वसनासाठी हा ऑक्सिजन आपण वापरत असतो. म्हणजे पहिला ऑक्सिजन जो आहे हा कुठं आला, वनस्पतींच्या मध्ये आला. म्हणजे वातावरणातून वनस्पतींच्या शरीरात आला, वनस्पतींच्यातून कुठं आला, आता प्राण्यांच्या शरीरामध्ये आला. त्यानंतर प्राण्यांच्या शरीरामध्ये हा ऑक्सिजन गेल्यानंतर त्यामध्ये शरीरामध्ये असणारे जे अन्न तयार होते म्हणजे शुगर मॉलिक्युल्स, कर्बोदके वगैरे यांची निर्मिती होते आणि या शुगर मॉलिक्यूल जे असतात हे ब्रेकडाऊन होतात. या शुगर मॉलिक्यूलचं, कर्बोदकांचं अपघटन होते आणि त्यातून कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत असते आणि हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा प्राण्यांच्यातून हा वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. ॲनिमल्स गिव्ज आउट कार्बन डायऑक्साईड इन रेस्पिरेशन प्रोसेस. म्हणजे श्वसन प्रक्रियेमध्ये प्राणी काय करतात तर कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. आता घेतलेला ऑक्सिजन जो प्राण्यांच्या शरीरात जो ऑक्सिजन होता तो कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये सोडला गेला. मग हवेमध्ये असलेला हा ऑक्सिजन म्हणजे प्राण्यातून कुठं आला, परत हवेमध्ये वातावरणामध्ये आला. वातावरणातून काय वनस्पती काय करतात तर हा ऑक्सिजन श्वसनासाठी वापरतात. त्याचबरोबर अन्न तयार करण्यासाठी हा ऑक्सिजन वापरतात. म्हणजे अन्नाच्या निर्मितीसाठी हा ऑक्सिजन वनस्पती वापरतात आणि त्यापासून प्रकाशसंश्लेषण क्रिया घडवून आणतात आणि या प्रकाशसंश्लेषण क्रियेतून परत काय होतो, ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे ऑक्सिजनचा असा जो प्रवास आहे म्हणजे वातावरणातून सजीवाकडे,
सजीवाकडून परत वातावरणाकडे असा जो चक्राकार प्रवास जो आहे, या प्रवासाला ऑक्सिजन चक्र असं म्हटलं तर ऑक्सिजन सायकल म्हणतात. आता ही ऑक्सिजन सायकल आणखी कोणकोणत्या क्रियामध्ये आपल्याला ऑक्सिजन तयार होतो बघा. रेस्पायरेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजन वापरला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. कंबस्टन म्हणजे ज्वलन क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. डिकम्पोजिशन म्हणजे विघटन क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. करोजन म्हणजे क्षरण क्रियेमध्ये आणि रस्टिंग म्हणजे गंजणे या क्रियेमध्ये सुद्धा ऑक्सिजन वापरला जातो. आणि ह्या ऑक्सिजनचा हा जो चक्राकार प्रवास जो आहे यालाच काय म्हटलं जातं तर ऑक्सिजन सायकल म्हणतात. यानंतर आपण नायट्रोजन सायकल बघणार आहोत. नायट्रोजन सायकल ऑक्सिजन सायकलप्रमाणेच हे आहे. वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन वातावरणातून जमिनीमध्ये, जमिनीतून वनस्पतीमध्ये, वनस्पतीतून प्राण्यांच्यामध्ये, प्राण्यांच्यातून पुन्हा जमिनीमध्ये आणि जमिनीतून पुन्हा वातावरणामध्ये हा जो चक्राकार प्रवास जो आहे नायट्रोजनचा याला नायट्रोजन चक्र असं म्हटलं जातं. नायट्रोजन फॉर्म्स 78% दॅट इज मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये नायट्रोजन हा 78% इतका आढळून येत असतो आणि हे जे प्रमाण आहे इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर. वातावरणाचे जे चक्र आहे हे व्यवस्थितरित्या चालू ठेवण्यासाठी या नायट्रोजनची आवश्यकता असते. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजे काय बघा, निसर्गामध्ये जे जैविक क्रिया घडून येत असतात, बायोटिक प्रोसेस ज्या असतात, अजैविक म्हणजे अबायोटिक प्रोसेस ज्या प्रक्रिया घडून येत असतात, या प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण आणि त्याचे पुनर्चक्रीकरण म्हणजेच काय म्हटलं तर नायट्रोजन सायकल असं म्हटलं तर. नायट्रोजन चक्रामध्ये ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट, सर्व सजीवांचा समावेश होतो नायट्रोजन चक्रामध्ये. अँड इट इज इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड, प्रथिने आणि अमिनो आम्ले यांचा हा नायट्रोजन महत्त्वाचा घटक असतो. ॲज कम्पेअर्ड टू द अदर एलिमेंट्स नायट्रोजन इज इनॲक्टिव्ह. दुसऱ्या जर मूलद्रव्यांशी जर तुलना केली तर नायट्रोजन हा अक्रियाशील आहे अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट. इतर मूलद्रव्याबरोबर त्याची सहज अभिक्रिया होत नाही. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅन नॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. बहुसंख्य सजीव जे असतात हे सजीव वातावरणातील रेणूच्या रूपामध्ये असणारा नायट्रोजन जो आहे हा नायट्रोजन घेऊ शकत नाहीत. इथं आकृतीमध्ये बघा नायट्रोजन सायकल दाखवलेलं आहे. वातावरणामध्ये नायट्रोजन रेणूच्या रूपामध्ये असतो. नायट्रोजन जो आहे हा जो दिसतो N2 म्हणजे रेणूच्या रूपामध्ये हा नायट्रोजन असतो. मग हा जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन वनस्पतींना, प्राण्यांना आहे असा नायट्रोजन रेणूच्या रूपात घेता येत नाही. तर त्याचं रूपांतर त्याच्या संयुगामध्ये करणं आवश्यक आहे. संयुग जी आहेत अमोनिया, नायट्रोजन ऑक्साईड वगैरे, नायट्रोजन डायऑक्साईड या रूपामध्ये ह्याचं रूपांतर करणं आवश्यक आहे. आणि हे रूपांतरण जे घडून आणलं जातं त्याला नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हटलं जातं. आणि मग यासाठी मग रेणूरूपातला नायट्रोजन संयुगाच्या रूपात रूपांतर करणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हटलं जातं. आणि ही स्थिरीकरण प्रक्रिया निरनिराळ्या पद्धतीने घडून येत असते. इथं बघा आकृतीमध्ये इथं ढग दाखवलेले आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा विजा चमकतात त्यावेळी हवेमध्ये असणारा जो नायट्रोजन जो आहे आणि ऑक्सिजन या दोन्हींची अभिक्रिया होते आणि त्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होत असतो. आणि हा नायट्रोजन डायऑक्साईड रेणूरूप जो आहे याचं रूपांतर नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजे कशात झालं तर संयुगाच्या रूपामध्ये झालं. हा संयुगाच्या रूपातून नायट्रोजन काय झाला, हा रेणूरूपातला रूपांतर कशात झालं तर संयुगाच्या रूपामध्ये झालं याच्यामध्ये. आणि मग हा जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन जमिनीमध्ये जातो वातावरणातून, म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये हा नायट्रोजन डायऑक्साईडच्या रूपामध्ये असतो. हे पावसाचे पाणी काय होतं जमिनीमध्ये पडतं.
म्हणजे नायट्रोजन हवेतून कुठं गेला, आता जमिनीमध्ये गेला. म्हणजे नायट्रोजन जो हवेत होता, हवेतील ऑक्सिजन बरोबर विजा चमकत असताना अभिक्रिया झाली, नायट्रोजन डायऑक्साईड तयार झालं त्याचं, आणि हा कुठं गेला तर जमिनीमध्ये गेला. मग या नायट्रोजन डायऑक्साईडचे नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये परत रूपांतर होते. NH3 म्हणजे नायट्रेट आहे, नायट्रेट, NH4 म्हणजे नायट्राईट. नायट्रेट आणि नायट्राईट यामध्ये रूपांतर होते, यालाच नायट्रोजनचे फिक्सेशन असं म्हटलं जातं. म्हणजे काही जैविक प्रक्रिया असतात, काही औद्योगिक प्रक्रिया ज्या असतात किंवा वातावरणीय प्रक्रिया ज्या आहेत, यातून नायट्रोजनचे रूपांतर होते. म्हणजे जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात, हे सूक्ष्मजीव या प्रक्रिया घडून आणत असतात. ॲझोटोबॅक्टरसारखे सूक्ष्मजीव या प्रक्रिया घडून आणतात आणि नायट्रोजन डायऑक्साईडचे रूपांतर नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये घडवून आणलं जातं. म्हणजे हा नायट्रोजन आता कुठं आला तर जमिनीमध्ये आला. मग असा हा नायट्रोजन जो आहे, हा नायट्राईट आणि नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रेटच्या रूपामध्ये असणारा नायट्रोजन जो आहे, हा नायट्रोजन नायट्राईटच्या संयुगातून वनस्पतींची मुळे शोषून घेतात. म्हणजेच काय, क्षाराच्या रूपामध्ये आला. असे क्षार वनस्पती शोषून घेतात आणि हे क्षार स्वतःच्या फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी वनस्पती वापरतात. हे क्षार कुठं जातात, आता वनस्पतींच्या शरीरामध्ये जातात आणि तिथं प्रथिने तयार होतात, नायट्रोजनची प्रथिने तयार होतात. नायट्रेट जे आहे याचं रूपांतर आता प्रथिनामध्ये, अमिनो आम्लामध्ये झालेलं आहे. आणि मग यानंतर पुढच्या ज्या प्रोसेस ज्या आहेत, नायट्रोजनचे स्थिरीकरणामध्ये किंवा नायट्रोजन सायकलमध्ये कोणकोणते इम्पॉर्टन्स प्रोसेस ज्या आहेत, ह्या प्रोसेस आपण बघणार आहोत. म्हणजे या आकृतीतून आपण काय काय बघितलं बघा. नायट्रोजन सायकलमध्ये वातावरणामध्ये असणारा नायट्रोजन जो आहे, हा नायट्रोजन कुठं गेला, जमिनीमध्ये गेला. जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव त्याचं रूपांतर नायट्रेट आणि नायट्राईटच्या रूपामध्ये घडवतात. तिथून नायट्रोजन कुठं गेला, वनस्पतींच्या शरीरामध्ये गेला. वनस्पतींच्या शरीरातून हा काय करतात, प्राण्यांच्या शरीरामध्ये जातो. म्हणजे आपण प्रथिने किंवा पदार्थ वनस्पतींनी तयार केलेले अन्न आपण खातो. म्हणजे हा कुठं गेला तर प्राण्यांच्या शरीरामध्ये गेला नायट्रोजन. तिथून प्राणी मृत झाल्यानंतर या डेड बॉडीचं काय होतं, विघटन होतं आणि परत नायट्रोजन जो आहे, हा नायट्रोजन पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो. म्हणजे असा जो चक्राकार प्रवास जो आहे, वातावरणातून जमिनीकडे, जमिनीकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे आणि प्राण्यांकडून पुन्हा वातावरणाकडे, जमिनीत, आणि जमिनीतून पुन्हा वातावरणाकडे, हा जो नायट्रोजन चक्राकार प्रवास जो आहे, याला नायट्रोजन सायकल असं म्हटलं जातं. आणि या नायट्रोजन सायकलमध्ये काही इम्पॉर्टंट प्रोसेस घडून येत असतात. फर्स्ट प्रोसेस जी आहे, ही पहिली प्रोसेस कोणती आहे तर नायट्रोजन फिक्सेशन. मगाशी सांगितलं की नायट्रोजन स्थिरीकरण, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्राईट अँड नायट्रेट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. म्हणजे वातावरणामध्ये असणारा रेणुरूपातला नायट्रोजनचे रूपांतर नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये घडवून आणलं जातं. काही जैविक क्रिया, औद्योगिक क्रिया आणि वातावरणीय क्रियातून. याला काय म्हटलं तर नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. दुसरी प्रोसेस आहे याच्यामध्ये अमोनिफिकेशन, म्हणजे अमोनीकरण. अमोनीकरण म्हणजे काय बघा, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय तर मृत प्राणी जे आहेत, या मृत प्राण्यांची शरीरे जी असतात, यांचं विघटन घडून येत असतं. काही उत्सर्जित पदार्थ असतात प्राण्यांच्या शरीरातील, या सगळ्यांचं विघटन घडून आणलं जातं आणि त्यातून रिलीज ऑफ अमोनिया म्हणजे अमोनिया वायू जो आहे, हा वायू वातावरणात सोडला जातो. यानंतर तिसरी प्रोसेस आहे याच्यामध्ये नायट्रिफिकेशन, म्हणजे नायट्रीकरण. नायट्रीकरण म्हणजे काय तर कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू अ नायट्राईट अँड देन नायट्रेट. म्हणजे अमोनियाचं रूपांतर जे आहे, हे पुन्हा नायट्राईट आणि नायट्रेटमध्ये घडवून आणलं जातं. याला नायट्रीकरण असं म्हटलं जातं. आणि चौथी प्रोसेस जी आहे डिनायट्रिफिकेशन, म्हणजे विनायट्रीकरण. म्हणजे कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड
आता संयुगाच्या रूपामध्ये असणारा जो नायट्रोजन आहे याचं रूपांतर कशात घडवून आणलं तर गॅसेस फॉर्ममध्ये. म्हणजेच हे डिनायट्रिफिकेशन कोण घडवून आणतात तर डिकम्पोजर्स जे असतात, म्हणजे विघटक जे आहेत, मृत शरीरांचं विघटन घडवून आणतात आणि त्यामुळे मग या नायट्रेट सारख्या संयुगाचं रूपांतर गॅसेस नायट्रोजनमध्ये घडवून आणलं जातं. अशा पद्धतीनं या ज्या 4 प्रोसेस ज्या आहेत, नायट्रोजन फिक्सेशन, अमोनीकरण, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन, ह्या नायट्रोजन सायकलमध्ये महत्त्वाच्या या प्रोसेस आपल्याला दिसून येत असतात. एकूण काय तर 3 आपण सायकल बघितले, कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल. तिन्हीची समरी काय आहे याच्यामध्ये तर वातावरणामध्ये असणारा ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, नायट्रोजन असेल, कोणताही या तिन्हीपैकी जर वायू घेतला, वातावरणातून हा जमिनीमध्ये जातो, जमिनीतून वनस्पतीमध्ये जातो, वनस्पतीतून प्राण्यांच्यामध्ये जातो, प्राण्यांच्यातून पुन्हा जमिनीमध्ये जातो आणि जमिनीतून पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो. असा जो चक्राकार प्रवास आहे, कार्बनचा असेल, ऑक्सिजनचा असेल, नायट्रोजनचा असेल, वेगवेगळ्या पद्धतीने, यात थोडी पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण बेसिक काय आहे तर याच्यामध्ये तिन्हीचं बेसिक एकच आहे. वातावरणातून नायट्रोजन जमिनीमध्ये किंवा ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, वातावरणातून जमिनीमध्ये, जमिनीतून वनस्पतींच्या शरीरामध्ये, वनस्पतीतून प्राण्यांच्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरातून पुन्हा जमिनीमध्ये आणि जमिनीतून पुन्हा वातावरणामध्ये हे वायू सोडले जातात. या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, याच्यामध्ये सायकल म्हणतात. ऑक्सिजन, नायट्रोजन अँड कार्बन या तिन्ही सायकल महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. थँक्यू.